टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी मध्ये जे सायकल ट्रॅक बांधण्यात आलेला आहे ते सायकल ट्रॅक आता काढण्याकरता कोट्यावधी रुपयांचं कंत्राट जे आहे ते आता देण्यात येणार आहे। या सगळ्या संदर्भातची प्रक्रिया जी आहे ती MMRDA कडनं राबवण्यात येत आहे। गेल्या काही वर्षांपूर्वी बीकेसी मध्ये हा 10 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक जो आहे तो MMRDA कडनं तयार करण्यात आलेला होता, परंतु दिवसेंदिवस बीकेसी मध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो उद्भवत असल्यामुळे हा सायकल ट्रॅक काढण्याची नामुष्की जी आहे ती आता MMRDA वरती आलेली आहे आणि त्यामुळे आता हा सायकल ट्रॅक 10 किलोमीटर लांबीचा जो बनवलेला सायकल ट्रॅक आहे तो काढण्याकरता तब्बल 25 कोटी रुपयांचं कंत्राट जे आहे ते देण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने खरं तर बीकेसी मध्ये हा सायकल ट्रॅक बनवण्यात आलेला होता आणि आता हा सायकल ट्रॅक जो आहे तो वाहतूक कोंडीमुळे काढण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। खरं तर बीकेसी मध्ये दर दिवशी जवळपास 6 लाख कर्मचारी जे आहेत कामानिमित्त बीकेसी परिसरामध्ये येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती बीकेसी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये होत असल्यामुळे संपूर्ण या ठिकाणी जो येणारा कामगार वर्ग आहे त्याला वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो सोसावा लागतो आणि त्याचसोबतच पदपाथ अर्थात फुटपाथावरती चालणाऱ्या लोकांना देखील या अडचण जी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच या सर्व कारणांमुळे MMRDA कडनं हा संपूर्ण सायकल ट्रॅक जो आहे तो काढण्यात येणार आहे, परंतु हा कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला सायकल ट्रॅक काढण्याकरता देखील 25 कोटी रुपयांचं कंत्राट जे आहे हे सायकल ट्रॅक काढून टाकण्याकरता कंत्राट देण्यात येणार आहे। त्यामुळे याची चर्चा जी आहे ती सध्या होताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।